तुम्ही सगळ्यांनी चाबूक कसा असतो हे नक्की पाहिलाच असेल, पण तुम्ही असा चाबूक पाहिला आहे का जो एका माणसाच्या मणक्याच्या हाडांपासून बनवला आहे आणि ज्याचा उपयोग ब्लॅक मॅजिक करण्यासाठी आला होता आणि तो कधी, कोणी, कुठे आणि केव्हा यूज केला यामागे खूप रहस्य दडलं आहे. आणि तेच रहस्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. माझं नाव आकाश आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आकाशवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जेथून कुठून बसून झोपून हा व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला खाली सबस्क्राईब बटन दिसत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपण सुरुवात करूयात. या सर्वाची सुरुवात वायोमिंग या एका शहरापासून होते. हे शहर अमेरिकेमधलं आहे. 27 वर्षाचा जेसन नावाचा तरुण. तर जेसन आपल्यासारखाच रोज सकाळी उठणे, कामाला जाणे, संध्याकाळी घरी येणे, जेवण करून झोपणे. त्याच्या आयुष्यात म्हणावं तसं कोणीच नव्हतं. त्याला कोणी आईवडील नाही आहे, त्याला कोणी मित्र नाही आहे, तो एकटाच. जेसनकडे जास्त पैसे नसल्याने तो शहराच्या थोडं दूर राहत होता. त्याच्या आजूबाजूला फक्त 2-3 घरच. जेसनला प्रत्येक वेळेस खूप लोनली फील व्हायचं की आपल्या या जगात कोणीच नाही आहे आणि आपल्याला सॅलरी पण खूप कमी आहे. आपण कुठल्या प्रकारची मज्जा करत नाही, काहीच करत नाही. आपल्या आयुष्यात काहीच एन्जॉयमेंट नाही आहे, कारण ते सर्व करण्यासाठी लागतात पैसे आणि तेच जेसनकडे खूप कमी होते. एके दिवशी जेसन असाच कामावरून घरी आला आणि जेवण करून झोपी गेला. जेसनला त्याच्या बेसमेंटमध्ये कसले तरी आवाज येऊ लागला. अमेरिकेमध्ये प्रत्येक घराला बेसमेंट हे असतंच, कारण ते घर तसेच बांधतात की प्रत्येक घराला बेसमेंट हवंच. आणि त्यात जेसनचे घर खूप जुने होते. जेसनच्या आधी तिथे कोणीतरी म्हातारं जोडपं राहत होतं, ज्यांचा अचानकपणे मृत्यू झाला होता. हे जेसनला त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळेच ते घर जास्त काळ बंद होते. आणि अर्थातच याच संधीचा फायदा जेसनने घेतला, कारण हे घर त्याला खूप कमी किमतीत मिळत होते. त्याने कुठलाही विचार न करता सरळ ते घर विकत घेऊन टाकले. पण जेसनला हा अंदाज नव्हता की हे स्वस्तात घेतलेलं घर त्याला पुढे महागात पडणार आहे. जसे की जेसन झोपी गेला आणि मध्यरात्री उलटून गेल्यानंतर त्याला त्याच्या बेसमेंटमध्ये कसले तरी आवाज येऊ लागले. कशावर तरी कोणीतरी नखाने ओरखडण्याचे आवाज त्याला येऊ लागले. जेसनने पहिल्यांदा तर दुर्लक्षच केलं, कारण त्याला माहीत होतं घर खूप जुनं आहे आणि त्यामध्ये उंदरं पण खूप आहेत आणि आज पण ते उंदरच असणार. पण हळूहळू तो आवाज खूप मोठा झाला आणि कुठल्याही प्रकारचा उंदीर एवढा मोठा आवाज तर काढू शकत नाही. जेसनला हे जाणवतं. जेसन बेडवरून उठतो आणि बेसमेंटकडे जायला निघतो. जेसन बेसमेंटच्या पायऱ्यांवरती सावधानपूर्वक एक एक पाऊल टाकून खाली उतरत होता, कारण बेसमेंटमध्ये खूप सारा अंधार होता. बेसमेंटमध्ये एक छोटासा बल्ब फ्लिकर करत होता. संपूर्ण बेसमेंटमध्ये एक नीरव शांतता होती. तिथे जेसनला फक्त बल्बच्या फ्लिकरिंगचा आवाज येत होता. जेसनने आपल्या हातातली टॉर्च चालू केली आणि इकडे तिकडे फिरवली. त्याला काहीच दिसलं नाही, पण त्याला एक वेगळी गोष्ट जाणवली. त्याने तिकडे जरा लक्ष देऊन पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले की तिथे एक जुनं लाकडी कपाट आहे आणि त्या कपाटाचा दरवाजा थोडासा उघडला आहे. जेसन हळूहळू त्या कपाटाच्या जवळ जातो आणि बारकाईने पाहतो. तेव्हा जेसनला जाणवते की या कपाटांवरती तर कोणाच्या तरी ओरखडण्याचे निशाण आहेत, जसे की कोणी दोन्ही हाताने हा कपाटाचा दरवाजा उघडत आहे आणि त्याच्या नखांमुळे त्या कपाटावर एवढे स्क्रॅचेस निर्माण झालेत. जेसन विचार करतो की याआधी पण मी खूप वेळा बेसमेंटमध्ये आलो आहे आणि त्याने लाकडी कपाट उघडण्याचा खूप सारे प्रयत्न पण केले, पण ते कपाट काही उघडेना. नंतर त्याने त्या कपाटाचा विषय सोडून दिला, कारण त्याला वाटलं की या कपाटात काहीच नसणार आहे. पण हे कपाट आज अचानक कसे उघडले आणि यावरती नखांचे स्क्रॅचेससुद्धा कसं काय आले. जेसनच्या मनात शंका आली की आपल्या घरात कोणीतरी चोर तर नाही घुसला ना. तो थोडासा सावध झाला, पण त्याने तो विचारही ड्रॉप करून टाकला, कारण त्याला तिथे कोणाचा आवाजच आला नाही. मग जेसन विचार करतो की हे कपाट नक्की उघडलं कसं. तो कपाटावर टॉर्च मारतो आणि खूप बारकाईने पाहतो आणि जेसन तो कपाटाचा दरवाजा उघडायला लागतो. कपाटाचा दरवाजा अजून पण जाम होता, त्यामुळे खूप मोठा आवाज आला.
शेवटी तो दरवाजा पूर्णपणे उघडलाच. जेसनने टॉर्च लावून आतमध्ये पाहिले. जेसनच्या जागी आपण असतो तर आपणही हाच विचार केला असता की यामध्ये काहीतरी खजिना सापडला पाहिजे किंवा सोनं नाणं असं काहीतरी सापडलं पाहिजे. सेम तसाच विचार जेसनने सुद्धा केला. पण जेसनने जे आतमध्ये पाहिलं त्यावर जेसन शॉक झाला. जेसनला त्या कपाटामध्ये एक छोटासा लाकडी बॉक्स दिसला आणि त्यावरती एक छोटंसं कुलूप. जेसन तो बॉक्स उचलतो आणि आपल्या रूममध्ये येतो. जेसन कटरने ते लॉक खोलण्याचा प्रयत्न करतो आणि ते लॉक उघडतं. कुलूप तुटल्यानंतर जेसनला वाटतं की यामध्ये नक्कीच काहीतरी दागिने किंवा खजाना असणार आहे. पण जेव्हा जेसन तो बॉक्स उघडून पाहतो त्याला पुन्हा शॉक बसतो, कारण त्यामध्ये तसं काहीच नव्हतं. त्याला एका लाल कापडामध्ये काहीतरी बांधलेलं दिसलं. आकाराने चौकोनी होतं, त्यामुळे जेसन अंदाज लावू शकत नव्हता की नक्की यामध्ये काय आहे. जेसनने कुठलाही एक विचार न करता त्या लाल कापडाची गाठ सोडली. त्या लाल कापडामध्ये पुस्तक भेटतं आणि त्या पुस्तकावर लॅटिन भाषेमध्ये काहीतरी लिहिलं होतं. आणि या सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जेसनला लॅटिन भाषा वाचता येत होती, जी की सहजासहजी कोणाला जमत नाही आहे. जेसन ती भाषा आपल्या आजीकडून शिकला होता लहानपणी. जेसन जेव्हा त्या पुस्तकाचं टायटल वाचतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे पुस्तक काळ्या जादूचं आहे. त्या पुस्तकाचं नाव मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण ते कॉन्फिडेन्शियल आहे. पण आपल्या इथे कसं निळावंती नावाचं पुस्तक आहे, सो तेही पुस्तक तसंच काहीतरी समजा. जेसन आता ते पुस्तक आपल्या तोडक्या मोडक्या लॅटिनमध्ये वाचायला लागतो. जसे जसे जेसन त्या पुस्तकाची एक एक लाईन वाचायला लागतो तसे जेसनच्या रूममध्ये थंडी अचानकपणे वाढायला लागते. दिवस होते उन्हाळ्याचे, पण जेसनच्या रूममध्ये थंडी वाढत होती. अगेन माझ्या सबस्क्रायबर्सला मला सांगायचं आहे की पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सच्या मते जर तुम्ही एखाद्या हॉन्टेड ठिकाणी असाल किंवा अशा एका ठिकाणी असाल जिथे निगेटिव्ह एनर्जीचा खूप जास्त प्रभाव आहे आणि तुम्हाला माहिती नाही की आपण इथे एकटेच आहोत की आपल्या सभोवताली कोणीतरी आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी गेलात आणि अचानकपणे तुम्हाला जर थंडी वाजायला लागते, म्हणजे दिवसा समजा गेला तुम्ही दुपारच्या 2 वाजता, पण अचानकपणे तुम्हाला थंडी वाजायला लागते, तर ती एक हिंट समजा की तिथे तुमच्याशिवाय कोणीतरी अननोन एंटिटी आहे. तिथे अजून कोणीतरी दुसरं आहे जे की तुमच्या डोळ्यांना दिसत नाही आहे. आणि जेसनला हे जाणवतं की त्याला अचानकपणे थंडी कशी वाजायला लागली आहे. पण जेसन त्या पुस्तकामध्ये एवढा मग्न होता की त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते पुस्तक वाचत राहिला. वाचता वाचता त्याच्या लक्षात आलं की या पुस्तकांमध्ये स्टेप्स दिल्यात आणि त्या स्टेप्स तशा पूर्ण करायच्या आणि तेव्हाच तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला जे काही हवं असेल ते मिळेल. जेव्हा तो त्या प्रोसिजरच्या स्टेप्स वाचतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. पण जेसन हा पण विचार करतो की आपल्या आयुष्यात कोणीच नाही आहे. आपल्याला ना आईवडील, आपल्याला ना कोणी मित्र, ना आपल्याकडे पैसा. जर समजा आपण या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे केलंच तर कोणाला कळणार आहे आपण मनासारखं आयुष्य जगू शकतो. तर जेसनने ज्या स्टेप्स आणि जी प्रोसिजर वाचली होती त्यामध्ये असं लिहिलं होतं की ज्याही माणसाला आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत, ज्या माणसाला फेम हवं आहे, त्याने आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला पिन मारून बरोबर त्याच्या रक्ताचे 6 थेंब त्या पुस्तकाच्या पेज नंबर 6 वरती सोडावं. तर ही होती त्या ब्लॅक मॅजिकची पहिली स्टेप. तर 6च का? 6 नंबरलाच या जगामध्ये किंवा ह्या ब्लॅक मॅजिक वर्ल्डमध्ये इतकं महत्त्व का आहे? जेसनने ही स्टेप वाचल्यानंतर क्षणिकही विचार न घालवता आपल्या मधल्या बोटाच्या रक्ताचे 6 थेंब पेज नंबर 6 वरती टाकले. जेसन पैशामागे एवढा वेडा झाला होता की त्याला कळत नव्हते की तो काय करतोय. जसं की त्या पुस्तकाने त्याला हिप्नोटाईज केलं आहे. जसे ते पुस्तक सांगतोय तसंच जेसन करतोय. जेसन आता या पुढची स्टेप वाचतो आणि ती स्टेप वाचून जेसनला शॉक बसतो. त्या स्टेप्समध्ये असं लिहिलं होतं की तुम्हाला कोणाला तरी पकडून त्या पुस्तकासमोर बळी द्यायचा आणि बळी दिल्यानंतर त्या माणसाच्या मणक्याच्या हाडांचा चाबूक बनवायचा.
आणि तो चाबूक बनवल्यानंतर त्या पुस्तकामध्ये लॅटिन भाषेमध्ये दिलेला तो मंत्र त्या चाबकासमोर बोलायचा आणि पूर्ण नग्न अवस्थेत तो चाबूक आपल्या शरीरावरती 6 वेळा जोराने मारायचा. इतक्या जोराने मारायचा की आपल्या शरीरातलं रक्त त्या चाबकावर लागलं पाहिजे, तरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर जेसन पुढे तो चाबूक कसा मिळवतो हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ह्या व्हिडिओचा पार्ट 2 लवकरच येतोय. ज्याने कोणी आकाशवाणीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण 85% लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईबच केले नाही. खूप कमी जणांनी सबस्क्राईब केले. प्लीज मला ग्रो होण्यासाठी हेल्प करा. आणि तुम्हाला जर तुमची स्टोरी मला सांगायची असेल तर तुम्ही मला DM करू शकता माझ्या इंस्टाग्रामवरती, आणि हा आहे माझा इंस्टाग्राम ID. भेटूयात मग पार्ट 2मध्ये. चाबूक. जेसन नावा त्या माणसाच्या मणक्याच्या हाडांचा चाबूक बनवायचा आपल्याला. जेसन खूप कन्फ्यूज झाला, पण त्याचबरोबर जेसनला त्याचं आयुष्य खूप लोनली वाटत होतं आणि त्याला पुढचं आयुष्य तसं घालवायचं नव्हतं. त्याला त्या जुन्या पडक्या घरात राहायचं नव्हतं. त्याला जरा चांगल्या ठिकाणी राहायचे, त्याला चांगले मित्रमैत्रिणी हवे होते. आणि जेसनला वाटलं की हे सगळं शक्य एकाच गोष्टीमुळे होईल, आपण तो चाबूक बनवला तरच. जेसन त्या सर्व स्वप्नांमागे आंधळा झाला होता आणि तो ती पूर्ण रात्र ह्याच विचारात घालवतो की आपण बळी नक्की द्यायचा कोणाचा. जेसनच्या डोळ्यासमोर आता त्याच्या ओळखीची प्रत्येक व्यक्ती येऊ लागते आणि त्या व्यक्तींमध्ये जेसन शोधत होता की त्याला सर्वात जास्त राग कोणाचा येतोय. आणि थोडा वेळ विचार केल्यानंतर त्याच्या डोळ्यासमोर एक व्यक्ती आलीच. ती व्यक्ती जेसनसोबत खूप रूड वागली आहे. तो व्यक्ती जेसनचा नेहमी तिरस्कार करतो आणि तो व्यक्ती होता जेसनचा खडूस शेजारी मिस्टर स्मिथ. जेसन मनात ठरवतो की बास, नाही आपली कुठली इच्छा पूर्ण झाली तरी चालेल, पण बळी द्यायचा तो तर मिस्टर स्मिथचाच. जेसनच्या मनात मिस्टर स्मिथविषयीचा राग खूप ओसंडून वाहत होता. पुढे तो विचार करतो की आता याचा बळी द्यायचा कसा, याला पकडायचं कसं. तेव्हा जेसनच्या लक्षात येते की मिस्टर स्मिथ
बाय बाय. जेसनला एक पुस्तक बायकोचा बळी दिला त्या चाबुकासाठी, आणि तो चाबूक मी मिळवला सुद्धा. पण जसा मी तो चाबूक माझ्या अंगावर मारला तसं मला जाणवलं की माझा आत्मा कोणीतरी ओढतंय. कोणीतरी माझा आत्मा माझ्या शरीरापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. मी एवढं होऊस्तोपर्यंत त्या म्हाताऱ्याचे 5 फटके मारून झाले होते. तो म्हातारा शेवटचा 6वा फटका जेव्हा मारतो तेव्हा त्याचा आत्मा आणि शरीर दोन्ही वेगळे झाले, आणि त्याचा आत्मा दुसरा कोणी नाही तर त्या पुस्तकातल्या सेटन म्हणजेच एका शैतानाने घेतला, आणि मी ह्या कपाटामध्ये कायमचा बंद झालो. जेसनने त्या कपाटाच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं आणि खड्डा खोदायला सुरुवात केली. जेसनने मिस्टर स्मिथची बॉडी खड्ड्यामध्ये काढून टाकली. जेसनच्या डोळ्यासमोर फक्त होता पैसा, प्रसिद्धी. त्याला दुसरं काही नको होतं. त्यामुळे त्याने त्या कपाटाच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. जेसनने त्या मणक्याच्या हाडाचा चाबूक बनवला, त्या पुस्तकामधला लॅटिन मंत्र त्याच्यावर उच्चारला आणि एक फुंकर मारली. जेसन पूर्णपणे नग्न झाला. त्याने एक मोठा श्वास घेतला आणि तो चाबूक मारायला लागला. तेवढ्यात मागच्या कपाटातून पुन्हा एकदा आवाज येतो की बघ, अजूनही वेळ आहे, तू चाबूक तू फेकून देऊ शकतोस, पण एकदा जर का तो चाबूक तू मारला तर तुला तो 6 वेळा मारावाच लागेल.
याच्यातून सुटका होणे नाही आहे. राक्षस हा डिमन तुला खेळवतोय, तो त्याच्या स्वतःसाठी उपयोग करून घेतोय. त्याला तुझा आत्मा हवा आहे, दुसरं काहीच नाही. तो फक्त तुला चांगल्या जीवनाचं आमिष दाखवतोय आणि तू त्याकडे भरकटत चाललाय. माझं ऐक, तू इथून निघून जा. माझ्यासारखं अजिबात करू नको. पण जेसनने ठरवलं होतं की नाही, मला हे जीवन नकोच आहे. तो चाबूक आपल्या शरीरावरती मारतोच. इतक्या जोराने मारतो की त्या चाबकाच्या फटक्याने जेसनच्या शरीरावर एक मोठा घाव झाला आणि त्या घावाचं रक्त त्या चाबकावर लागलं. तो पांढरा चाबूक पूर्ण लाल झाला आणि तसं जेसनला जाणवलं की यार, आपल्या शरीरातून कोणीतरी काहीतरी ओढतंय, आतमधल्या आतमध्ये काहीतरी होतंय. आपलं शरीर आणि आपली आत्मा कोणीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतंय. जेसनला हे पहिल्याच फटक्यात जाणवलं होतं आणि त्याला त्याची घोडचूक कळाली. आपण त्या म्हाताऱ्याचं बोलणं ऐकायला पाहिजे होतं, पण आता 6 फटके मारल्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. यामध्ये कुठला U-टर्न नाही आहे. एकदा सुरुवात केली की शेवट हा करावाच लागतो. जेसन पुढचे फटके मारतो आणि शेवटच्या फटक्यात येतो तेव्हा त्याचा आत्मा आणि जेसन पूर्णपणे वेगळे झाले होते. जेसनचा आत्मा त्या सेटनने पूर्णपणे आपल्याकडे घेतला होता आणि यातच जेसनचा मृत्यू झाला होता. तुम्हाला जर माहीत नसेल तर मी सांगतो, परदेशामध्ये असे बरेच मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत, जसं की डोजा कॅट, ड्रेक, कार्डाशियन्स. यांच्याविषयी असं बोललं जातं की या सर्वांनी प्रसिद्धी आणि पैशासाठी आपला आत्मा म्हणजेच आपली सोल ही एका डिमनला दिली आहे. तिथे खूप सारे सॅटॅनिक चर्चसुद्धा आहेत, जिथे जिथे ज्याला प्रसिद्धी, फेम हवा असतं, पैसा हवा असतो, ती लोक तिथे जातात आणि त्याला आपला आत्मा देतात. त्या बदल्यात तो डिमन त्यांना सर्व काही देतो. आणि याचा पुढचा व्हिडिओ याचबद्दल असेल की असे कोणकोणते सेलिब्रिटी आहेत की त्यांनी आपलं सोल ह्या डिमनला दिले आणि अचानकपणे रस्त्यावर न उठून ही लोक आकाशात कशी गेली. ह्या लोकांना एवढी प्रसिद्धी कसं काय भेटली. तर लवकरच तो व्हिडिओसुद्धा येतो आहे. आता मिस्टर स्मिथसुद्धा गायब झाला होता आणि जेसनसुद्धा, आणि त्यांच्या गायब होण्याची खबर पोलिसांना कळाली. पोलिसांनी जेव्हा जेसनच्या घराची छानबीन केली तेव्हा त्यांना बेसमेंटमध्ये हाच तो मणक्याचा चाबूक आढळून आला. सो गाईज, प्लीज फॉलो करा मला इंस्टाग्रामवरती. माझा इंस्टाग्राम ID आहे आकाशवाणी. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आणि या आधीच्या व्हिडिओंची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. अँड ऑल्सो सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि एक प्रो टिप, कुठलंही एक पुस्तक वाचताना विचार करत जा.